तर जे वर्ड प्रॉब्लेम्स असतात, वर्ड प्रॉब्लेम मध्ये दोन गोष्टी. एक मेन तुम्हाला कळलं पाहिजे, व्हॉट इज गिवन हे फार मेन आहे. आणि दुसरं असतं मग व्हॉट इज टू बी फाउंड. खूप जणाला काय दिले आणि काय करायचं हेच कळत नाही. तर वर्ड प्रॉब्लेम तिथे मग तो वर्ड प्रॉब्लेम बनतो. तर लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर फॉर्म्युला यूज करणं. आता आपला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर आपल्याला कंपल्सरीली दोन व्हेरिएबल वापरून सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही करून दोन कंडिशन फाइंड आउट करायच्या असतात. मी काय सांगितलं, दोन व्हेरिएबल दोन इक्वेशन पाहिजे तरच ते सॉल्व्ह होता, नाही तर होऊ शकत नाही. मग आता ते दोन इक्वेशन दोन कंडिशनने मिळतात. त्या दोन कंडिशन आपल्याला याच्यात शोधता आल्या पाहिजे. जसं हाफ द पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर गार्डन, याच्यासाठी 4th-5th स्टँडर्डला जाऊन रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला आधी क्लिअर पाहिजे. नाही, ते मला माहिती तेवढं तुम्हाला येते. फक्त मी एक एक्सपेक्टेशन सांगायला. ज्याची लेंथ आहे 4 मीटर मोर दॅन इट्स विड्थ. आता ऑटोमॅटिकली दोन कंडिशन आल्या पाहिजे. एक काय आहे, पेरिमीटरचं रिलेशन आहे आणि दुसरं लेंथ मध्ये काय रिलेशन आहे ते आहे. तर आपल्याला डायमेन्शन्स काढायचे म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ काढायची. तर बघा इथे लिहिणार आपण लेट लेंथ बी एल युनिट्स, तुम्ही XY पण मानू शकता. आणि जी विड्थ आहे तिला लेट्स से तुम्ही बी माना, बी युनिट्स. आपल्याला काही करून दोन व्हेरिएबल क्रिएट करायचे. फर्स्ट रिलेशन अकॉर्डिंग टू द क्वेश्चन ATQ 1 असं पण लिहू शकता. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय सांगते क्वेश्चन मधली, की लेंथ ही विड्थच्या 4 मीटर जास्त आहे. म्हणजे इथे इक्वेशन बनेल लेंथ इज विड्थ प्लस 4. हे फर्स्ट इक्वेशन बनेल. एल आणि बी मधलं एक रिलेशन आलं. इथे जो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तो तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने करू शकता. ठीक आहे. मेथड स्पेसिफाय नसेल तर कोणतीही वापरा, काही अडचण नाही. हे झालं पहिलं कंडिशन. जवळ सेकंड कंडिशन काय सांगते, पेरिमीटरची. तर पेरिमीटर असते 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण. पेरिमीटर दिलेली आहे पहा 36. दिसते इथं 36. इथे कंडिशन काय आहे, ही जी पेरिमीटर आहे ज्यामध्ये लेंथ एल आणि ब्रेथ बी. कंडिशन सांगते हाफ द पेरिमीटर. तर ही जी कोणती पेरिमीटर आहे त्याचा हाफ करा. पेरिमीटरचा हाफ 36 आहे. ओके. तर याचा अर्थ 2 कॅन्सल होईल आणि एल प्लस बी 36 होईल. हे आलं आपल्याकडे सेकंड इक्वेशन. हे फर्स्ट आणि हे सेकंड इक्वेशन. आता दोन सॉल्व्ह करायचे डायमेन्शन काढताना. तर आपण इथे काम काय करणार, फ्रॉम 1 सबस्टिट्यूट L is equal to B plus 4 in equation 2. दोन मध्ये सबस्टिट्यूट करा. तर L चं सबस्टिट्यूशन आहे. तर सेकंड इक्वेशन L च्या जागी ठेवा B plus 4 plus B is 36. हाफ असल्यामुळे ते गेलं निघून ना हे 2. आता हा होईल 36 minus 4. 2B is 32. B becomes 16. ही आली ब्रीथ. आता मी तुम्हाला नेहमी सांगितलं पटकन काढण्यासाठी याला सबस्टिट्यूशनच्या इक्वेशन मध्ये ठेवत जा. पुट दिस इन 1. तर एल आहे बी प्लस 4, बी आहे 16 प्लस 4.
त्याची लेंथ असेल 20. तर आपले डायमेन्शन्स इथे आले. जेव्हा आपण सॉल्व करतो त्यावेळेस व्हेरिफिकेशन पण करत जा. ठीक आहे. व्हेरीफाय करणं कंपल्सरी आहे. आता पाहायचं पेरिमीटरची जर हाफ केलात तर ती 36 यायला पाहिजे. तर पेरिमीटर करायची 20 + 16 36. त्याची डबल कारण पेरिमीटर मध्ये 2 करतो आपण. तर ऍक्च्युअली पेरिमीटर 72 आहे. तर 72 चा हाफच आहे ना 36. पुन्हा काय म्हणते लेंथ ही ब्रेडथच्या 4 मीटर मोर पाहिजे. बघा ब्रेड 16 आहे आणि लेंथ +4 आहे. दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. समजलं? चला अजून क्वेश्चन काय म्हणतो पहा. याला सॉल्व करायचं आपल्याला एलिमिनेशन वगैरे वापरून. तुम्ही नीट पहा सगळ्यामध्ये डेसिमल प्लेस 1 सोडून आहे. तर पहिलं काम करायला डेसिमल फ्री करा. तर दोन्ही इक्वेशन्सला 10 ने मल्टिप्लाय करा. हे इक्वेशन 1 आणि हे 2. तर हे बिलकुल करू शकता, काही अडचण नाही. मल्टिप्लाइंग both equations by 10. त्याला 10 ने केल्यावर 2x होईल. कारण आपल्याला माहिती आहे 1 प्लेस पुढे जातो डेसिमल. 3y हा झाला 13. 4x + 5y 23. आता इथं तुम्हाला कोणती मेथड सांगितली? छान. मी तुम्हाला सबस्टिट्यूशन मध्ये पहिला एक रूल दिला होता. ज्याचा कोएफिशियंट 1 आहे त्याला पकडत चला. पण अनफॉर्च्युनेटली इथं तसा कोणीच नाही. तर शक्यतो ज्याने डिव्हिजन करणं सोपं जाईल तो घ्या. जसा 2 ने करताना टर्मिनेटिंग आन्सर असते. 3 ने करण्यात तेवढा पॉइंट नाही. पण डिव्हिजिबल असेल तर वेगळी गोष्ट. नसेल तर काय करणार? तर इथे काम करायचं. फ्रॉम 1 इथे आपल्याकडे आहे 2x + 3y = 13. तर 2x ला लिहा 13 - 3y म्हणजे x ला लिहा 13 - 3y/2. हे आपलं आलं थर्ड इक्वेशन सबस्टिट्यूशन वालं. मी तुम्हाला सांगितलं जिथून आणले तिथे ठेवायचं नाही. आता ह्याला तुम्हाला सबस्टिट्यूट करायचंय इन इक्वेशन 2. 1 मधून आणलेलं 1 मध्ये ठेवू नका. 2 मध्ये x च्या जागी ठेवायचे. तर 4 × x आहे. x आहे एवढा. ठीक आहे. प्लस 5y हा झाला 23. लगेच आनंद होतो कॅन्सल झाल्यामुळे. मग हा होतो 26 - 6y. बाहेर बसलाय 5y. तर हा झाला -y इज -3. दिसलं? इकडे होऊन y झाला +3. आता ह्याला ठेवा इन 3. सबस्टिट्यूट मध्ये ठेवत जा. x इथून भेटेल. x इज 13 - 3 × 3/2. हे झालं 4/2 दॅट इज 2. तर जे सोल्युशन आहे x, y 2, 3. वा वा नशीब. तर याला कशाने मल्टिप्लाय करत बसू नका. ऍज इट इज सॉल्व करता येतं. काही नाही पहा. याला 1 2 नाव द्या. 1 2 बोलू नका मध्ये मध्ये. मला 1 मधून x चं सबस्टिट्यूशन सोपं वाटते. तुम्हाला हे डिसिजन घेता आले पाहिजे. √2x √3y इज 0. अरे ये तो बहुत बढ़िया हो गया काम. आता बघा √2x इज -√3y. तर इथून x ला डायरेक्ट तुम्ही असं ठेवू शकता. ठीक आहे. 0 केल्या दोघांची सम 0 म्हणजे ते ऑपोजिट असतात. हे झालं इक्वेशन 3. याला सबस्टिट्यूट करा इन 2. कारण आपण 2 मधून 1 मधून घेतलेलं आहे. तर x ची व्हॅल्यू इथे ठेवायची.
आधी इक्वेशन लिहूया. आता गंमत आहे, जो √3x आहे, तो √8y आहे. इक्वल झाला. आणि x ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. √3 एक निगेटिव्ह आहे, दिसते? x. तर √3 बाय √2 टाइम्स y. ओके. कुठे ठेवलं मी याला? ठीक आहे. इक्वल करण्यात काही मजा नाही. याला असंच ठेवा. हा, हो हो, ते करू आपण. दोन्ही करतायत, एवढं काही नाही. चला, हे इथं ठेवलं. हा कशाला इक्वल होईल? √8y ला. तर बघा इथे किती बनतोय? 3y. √2 ला इकडे आणा. √16y. आता या दोघांना एकत्र करा. 0 मध्ये जाईल ना हे. मला वाटते हे दोन सॅटिस्फाय केव्हा होतात? 0लाच होतात. एरवी तर चान्सच नाही यांना होण्यासाठी. तुम्ही असंही करू शकता. सरळ सरळ हे केव्हा पॉसिबल आहे? y इज इक्वल टू 0 लाच पॉसिबल आहे. दुसरी कोणती व्हॅल्यू येईल का? नाही तर कॅन्सलेशन होईल. सॅटिस्फाय कुठं करणार? 0 ला. जर y इज इक्वल टू 0 असेल तर याला तुम्ही ठेवा पुट इन 3. आता 0 ठेवल्यानंतर याच्यामध्ये काही जमत राहणार नाही. -3 इंटू 0. हे बघा, हे पण 0 आलं. तर x इथे येईल 0. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. सॅटिस्फाय करत असताना सबस्टिट्यूशन करता तेव्हा ते कॅन्सल होतं, 0च होतं. किंवा याला तुम्ही एलिमिनेशन न केलं तरी तुम्हाला हे 0 होताना दिसेल. त्याच्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. कारण बघा, जेव्हा मी सबस्टिट्यूट करेल तेव्हा दोन्हीकडे y कॅन्सल व्हायला आणि हे दोन्ही इक्वल आहेत असं त्याचं म्हणणं आहे. तर yच्या कोणत्या व्हॅल्यूला इक्वल होऊ शकतात? 0लाच होऊ शकतात. कारण जर मी y कॅन्सल करून टाकले तर इक्वल राहतील का? राहणारच नाही. म्हणून बघा, इथे 0 ठेवा, इथे 0 ठेवा, तरच हे 0 होईल. क्लिअर आहे? चला, अजून कुठं प्रॉब्लेम आहे? पहा, क्वेश्चन म्हणतो, फॉर्म द पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स and solution by substitution method. Difference between two numbers is 26. One number is 3 times the other. दोन कंडिशन आल्या. एक डिफरन्स आहे आणि एक दोघांमधला रेशो आहे. कोण कोणाच्या किती टाइम्स आहे तो रेशो असतो. मध्ये मध्ये बोल नका. आता बघा, असं समजा, लेट नंबर्स बी एक्स अँड वाय. आता डिफरन्स आहे ते काम करायचं, आपण एक्स इज ग्रेटर दॅन वाय मानू. दिसत नाहीये? दिसो ना दिसो, पण तिथंच बसायचं, ठीक आहे? एक्स इज ग्रेटर दॅन वाय आपण मानू. असं का? डिफरन्स की बात है. एकाला तरी मोठं व्हावं लागेल, नाही तर आपलं व्हेरिफिकेशन रॉंग होईल. डिफरन्सच्या क्वेश्चन मध्ये हे करत जा नेहमी. येत आता नाही, मी तुम्हाला रिव्हर बोर्ड प्रॉब्लेम्स, वर्क टाइम प्रॉब्लेम्स, याच्यामध्ये लिनियर इक्वेशनचे क्वेश्चन्स येतात बोर्ड एक्झामला. खुश होऊ नका की एक्झरसाइज बुक मधल्या झाल्या म्हणजे सुटलो. हे फक्त सुरुवात आहे. मी जे एक्स्ट्रा क्वेश्चन घेईल ना, त्याच्यात तुम्हाला नंबर डिजिट वाले क्वेश्चन खूप असणार आहेत. 3 डिजिट नंबर्स, 4 डिजिट नंबर्स. त्याच्यामुळं हे फक्त सुरू झाला हा चॅप्टर. इट विल गो व्हेरी लॉंग. आता पहा, फर्स्ट कंडिशन घ्या, ATQ1. पहिली कंडिशन सांगते दोघातला डिफरन्स 26 आहे. तर x मायनस y ला 26 म्हणा, फर्स्ट इक्वेशन. आता इथं तुम्ही याला y प्लस 26 म्हणू शकता, कारण आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणलेलं आहे. म्हणून आपण एक्सचं सबस्टिट्यूशन घेतलं. इथंच घ्यावं असं काही नाही. आधी दोन इक्वेशन बनवून तुम्ही ठरवू शकता. पण मला एक्सचा कोएफिशियंट 1 दिसला, मी घेऊन काही ताण नाही. सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू क्वेश्चन, सेकंड कंडिशन काय म्हणते? एक नंबर दुसऱ्याच्या 3 टाइम्स आहे. आता एक्स मोठा आहे तर मी एक्सला 3 टाइम्स मानतो.
चला एक काम करू बघा, एक फायदा झाला. या सबस्टिट्यूशनचा आता काही मिनिंगच राहिलं नाही. दिसला का तुम्हाला? मिनिंग नाही राहिलं ते. का मिनिंग नाही राहिलं? मिनिंग याच्यासाठी नाही राहिलं की खाली ऑलरेडी सबस्टिट्यूशन भेटलंय ना. हे सेकंड इक्वेशन सबस्टिट्यूशनच आहे की नाही. तर याला उचलून ठेवा इकडं. सबस्टिट्यूट दिस इन इक्वेशन 1 याच्यात ठेवून द्या. तर x ला ठेवा 3y minus y is 26. y becomes 13. आता याला वापस आणून ठेवा 2 मध्ये. हा होईल 39. तर दोन नंबर्स होतील 39 and 13. बघा 39 13च्या 3 टाइम्स आहे, दोघांचा डिफरन्स 26 आहे. चलो नेक्स्ट. या प्रश्नाला थोडस नीट पहा. The larger of two supplementary angles exceeds the smaller by 18 degrees, find them. आता इथे एक प्रॉब्लेम आहे बरं सगळ्यांसोबत. मला माहिती आहे तुम्ही जर ऍक्च्युअली सॉल्व्ह करायला बसलात ना, यू वोंट बी एबल टू सॉल्व्ह दिस. का सांगा? व्हेरी गुड. इथे एकच कंडिशन दिलेली आहे बघा. दोन सप्लिमेंटरी अँगल पैकी एक दुसऱ्यापेक्षा 18 ने मोठा आहे, एवढंच दिलेलं आहे. दुसरी कंडिशन कुठे आहे? त्याच्यासाठी मी एक कॉन्सेप्ट सांगतो. मी नवीन नवीन नावं देत असतो ना. हा, आता अशा वेळेस एक लपलेलं इक्वेशन असते याच्यात, ते आपल्याला शोधायचं असते. त्याचं नाव आहे पॉकेटवाली इक्वेशन. आपल्या पॉकेटमध्ये लपवलेलं इक्वेशन आपल्याकडे ते असतं. आता त्यांनी तुम्हाला क्वेश्चन मध्येच एक हिंट दिली आहे, सर ती आम्हाला काही कळणार बघा. सप्लिमेंटरी शब्द वाचल्याबरोबर कळते का? अरे ते दोन अँगल काही असो त्यांची सम 180 असते. एक पॉकेटवाले इक्वेशन झाले की हे असते. हे शोधता आलं तरच क्वेश्चन बनणार, नाहीतर तुम्ही एक इक्वेशन बनवणार आणि मग माझ्या नावाने दगड फोडणार. काय शिकवलं की म्हणून. तर लक्षात घ्या, मी हीच आयडिया सांगायलो. पॉकेटवाली इक्वेशन आहे. आता बघा, लेट लार्जर अँगल बी एक्स डिग्री, जो स्मॉलर आहे तो वाय डिग्री. अँगल आहेत तर विथ युनिट्स लिहा. इक्वेशन मध्ये आजपासून एक नियम सांगतो, नीट आहे का? जेव्हा आपण इक्वेशन फॉर्म करतो, कॅल्क्युलेशन स्टार्ट करतो, तेव्हा युनिट्स लिहायचे नाही. दिस इज नॉट फिजिक्स प्रॉब्लेम. फिजिक्स मध्ये आपण युनिट लिहून करत असतो. ती मेथड आता टेक्स्टबुकने बंद केलेली आहे. तुम्ही युनिट फायनली लिहू शकता. ते सगळी खिचडी होऊन जाते युनिटची. मॅथ्स मध्ये while calculation don't use any unit, treat them just as numbers and variables. दुसरं काहीच करायचं नाही. एक पॉकेटवाली इक्वेशन आहे, ती आपल्याकडे नेहमी असते. सर तुम्ही आम्हाला काही म्हणा ना म्हणा, x प्लस वाय तर 180 असतेच बघा, पॉकेटवाली इक्वेशन. आता दुसरं सबस्टिट्यूशन भेटते. लार्जर अँगल आपण स्वतः x ला मानलंय, तो स्मॉलर पेक्षा 18 ने एक्सीड करतो म्हणजे मोर आहे. फक्त प्लुरल सिमिलर वर्ड दिलेला आहे. हे झालं तुमचं. इथं कंडिशन नाहीच आहे. आता कंडिशन आहे क्वेश्चन मध्ये. ज्यांना ज्यांना वाटायले आम्हाला हे जमायले, त्यांनी फक्त 2 दिवस थांबा. मी दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करा, मग मी मानतो. तर बघा, जो लार्जर अँगल आहे तो स्मॉलर पेक्षा 18 ने जास्त आहे. आलं सबस्टिट्यूशन? त्याला उचला इथं ठेवा. सबस्टिट्यूट दिस इन 1. एक्स मध्ये काय लिहू आपण? y प्लस 18 प्लस y इज 180. हा बनेल 180 मायनस 80. 18 किती उरतात बाबा? 162. तर 2y होईल 162. इथून y होतो 81. आता कोणाचीच वाट बघायची नाही, त्याला ठेवून द्यायचं 2 मध्ये. तर x असेल y प्लस 18, 81 प्लस 18 दॅट इज 99.
बघा दोघाला ऍड केल्यावर 180 येतं आणि एक त्या दुसऱ्यापेक्षा 18 जास्त आहे आणि ते इथे इक्वेशन सांगायला 18 जास्त आहे म्हणून. चला वेगळं व्हेरीफाय करायची गरज नाही. या क्वेश्चन मध्ये न्यू लर्निंग many of the times you will have to face a question in which according to question you get only one equation by the condition. Second equation you have to imagine. त्यालाच आपण नाव दिले पॉकेटवाली इक्वेशन. x प्लस वाय 180 कोणी सांगायची गरज नाही. त्यांनी हिंट दिली आहे सप्लिमेंटरी आहे. आता हाच क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये फिरून कॉम्प्लिमेंटरी करतील. तिथं तुम्ही सम 90 करून टाका. तेवढं तर माहित पाहिजे. चल आगे बढ़ो. क्वेश्चन नंबर 3. हे तर ठरलेलेच आहेत बॅट बॉलचे क्वेश्चन. भारतात क्रिकेटचा प्रश्न पाहिजेच. आता पहा. अगं तुम्ही का बोलताय बेटा? मला वाटतं तुम्हाला काहीच डाऊट नाही. तुम्ही फक्त बघायला सरला येते की नाही. चला लक्ष द्या. मी बघायला सुरू करतो तुम्हाला काय खायचं. द कोच ऑफ क्रिकेट टीम बाईज 7 बॅट्स अँड 6 बॉल्स. बॅट बॉल्स म्हणजे इथं 2 व्हेरिएबल ऑलरेडी क्रिएट झाले. 7 बॅट्स अँड 6 बॉल्स मिळून एवढे रुपये खर्च केले कोचनं. आता खेळलं पाहिजे नाही तर त्याच बॅटनं मार्क्स. लेटर त्याच्यानंतर पुन्हा 3 बॅट आणि 5 बॉल्स घेतले एवढ्या रुपयाला. तर ईच बॅट अँड बॉल त्याची कॉस्टिंग काढा. ट्रेडिशनल क्वेश्चन आहे. नो मजा टू सॉल्व दिस. बघा लेट कॉस्ट ऑफ 1 बॅट इथे युनिट लिहित जा. एक्स रुपीज एक्स आणि इथे घ्यायचंय 1 बॉल बी रुपीज वाय. पहिली कंडिशन पहिली कंडिशन 7 बॅट्स एकाची प्राइस एक्स रुपये तर 7 ची प्राइस 7x रुपये. 1 to many मल्टिप्लिकेशन युनिटरी मेथड. तर पहिले इक्वेशन बनेल 7x दोन्ही मिळून घेतलंय प्लस 6y दॅट इज 3800. आता याच्यामध्ये काय होत नाही. इसका कोई कुछ नहीं कर सकता. रख दो. सेकंड इक्वेशन आता घेतले 3 बॅट्स तर 3x होईल प्लस 5y 1750. इथे काही होऊ शकत नाही. आता सबस्टिट्यूट करायचंय तर सबस्टिट्यूट चला इक्वेशन 1 वरून करू. फ्रॉम 1 हा कोणाला करायला 6 ला करणं सोपं जाईल. तर 6y काय बनेल 3800 मायनस 7x. y अशापैकी एवढा चांगला बनेल. ते झालं थर्ड. याला करा सबस्टिट्यूट इन 2 मध्ये ठेवा. कोणाच्या जागी y तर 3x तसाच राहील. इथे y चं सबस्टिट्यूशन आहे 5 टाइम्स 3800 मायनस 7x बाय 6. आता असे क्वेश्चन एलिमिनेशनने लवकर होतात पण याची जिद्द दिसायली हेच वापरा म्हणून. ठीक आहे. तर 3x इथे कटत नाही. प्रॉब्लेम झाला. 19,000 35x इथे आला 6 आणि इथे आला हा. आता सगळ्याला 6 ने मल्टिप्लाय करा ओव्हरऑल. होईल 18x. इथून तर 6 कॅन्सल होईल 19,000 मायनस 35x. इथे करायचंय तर याला सध्या असंच ठेवा. त्याला मोठं करू नका. करावं लागेल म्हणा इथं मोठं केलंय ना आपण. करून घ्या. बघा 18 मायनस 35 मायनस 75 17. इथे किती येते 0 0 5 10. इकडे येईल 19,000. इथे किती उरले 19,000 मधले 10,500 गेले 9,500 मायनस 9500 नाही 8 राहील 8. इथे 8 राहील. आता बघा बरं झालं 17 ने डिव्हिजिबल आहे. हे गेलं x येते
500 हा आलेला x आणायचा आणि इथे ठेवायचा. ठीक आहे. आता याला उचला. पुट इन 3 कोण आहे बघा. y 3800 minus 7 x ची व्हॅल्यू 500 होल डिवायडेड बाय 6 हे झाले 3500. फक्त नंबर व्ह्यू घालायला असतात. हे झालं 300 हे झालं 50 y आहे 50. आता बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे. x आपण मानलं होतं कॉस्ट ऑफ वन बॅट 500 रुपयाला आणि बॉल 50 रुपयाला जस्टिफाईड आहे. सॉल्व्ह केल्यावर असं होऊ नये की बॅटपेक्षा बॉलच मार निघाला. तर आपण जेव्हा वर्ड प्रॉब्लेम्स करतो तेव्हा जो डेटा दिलेला असतो तो डेटा बऱ्याच वेळा कॉन्टेक्स्टला धरून असला पाहिजे. आमच्या एका बॅचचा एक स्टुडंट होता 10 इयर्स अगो नियरली. एक असाच एज वाला क्वेश्चन होता फादर अँड सनचा. तर त्यानं सॉल्व्ह केला मस्तपैकी सगळं केलं आन्सर काढलं आणि नंतर लक्षात आलं की पोरग बापापेक्षा मोठं निघालं. कधी कधी एज काढली. आता एज आलं निगेटिव्ह मध्ये. तर मॅथ्स मध्ये एज निगेटिव्ह घेऊ शकतं याचा अर्थ जन्मलंच नाही. तर एज निगेटिव्ह आहे ना नॉट प्रॉब्लेम. जर एज निगेटिव्ह 9 आलं याचा अर्थ तो जन्मण्याच्या 9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. याचा मॅथमॅटिकल मिनिंग समजून घेत जा. हा पण जेव्हा तुम्ही बायोलॉजिकल फॅक्टर्स बघता तेव्हा लेकरांचं वय आई वडिलांपेक्षा जास्त. मॅथमॅटिकली यायचा येऊ शकते. मॅथ चुकलं तर काही होऊ शकते. ठीक आहे. पण लॉजिक असते की नाही गोष्ट ते समजून घ्या. इथं ठीक आहे. तर इथं जी बॅटची कॉस्टिंग आहे एकाचं विचारले आपल्याला ते 500 रुपये असेल अँड बॉल इज ₹50. चलो नेक्स्ट. आता क्वेश्चन म्हणतो टॅक्सी चार्जेस इन अ सिटी कन्सिस्ट ऑफ फिक्स्ड चार्ज टुगेदर विथ द चार्ज फॉर द डिस्टन्स कवर्ड. आधी काही फिक्स्ड चार्ज असतो नंतर डिस्टन्स वाईज तो बदलतो. ओला उबर मध्ये असते फर्स्ट 1 किलोमीटर किंवा फर्स्ट 3 किलोमीटर एवढा चार्ज राहील. फॉर डिस्टन्स ऑफ 10 किलोमीटर द चार्ज पेड इज ₹105 and for journey of 15 kilometer the charge paid is 155. तर 10 किलोमीटर साठी 105 रुपये बिल झालं. 15 किलोमीटरला 155 रुपये बिल झालं. तर फिक्स चार्जेस आणि पर किलोमीटर चार्जेस काय असतील. जर एखाद्या पर्सनने 25 किलोमीटर जर ट्रॅव्हल केलं तर त्याला चार्ज किती पडेल. त्याच्यात दोन गोष्टी इन्क्लुडेड आहेत. एक आहे यामध्ये येणारा फिक्स्ड चार्ज आणि एक आहे व्हॅरिएबल चार्ज. तो व्हॅरिएबल चार्ज किलोमीटरवर डिपेंड आहे. ठीक आहे. पर किलोमीटरचा चार्ज असेल एक आणि एक तर फिक्स आहे. तर असं समजा लेट जो फिक्स्ड चार्ज आहे याचा अर्थ आहे तुम्ही गाडीमध्ये बसलात 1 किलोमीटर जा का 2 किलोमीटर जा त्याच्या रेट सोबत तुम्हाला फिक्स चार्ज द्यावाच लागेल. असं नाही म्हणतायत थोडं गाडीत बसून एक चक्कर मारून आणखी इथपर्यंत असं जमणार नाही. असा याचा अर्थ आहे हे एक्स रुपये माना आणि जो पर किलोमीटर चार्ज आहे तो वाय रुपीज माना. दोन व्हेरिएबल पाहिजेच आपल्याला. आता फर्स्ट कंडिशन काय सांगते 10 किलोमीटरची जर्नी आहे तर पर किलोमीटर वाय रुपीज. तर 10 किलोमीटरला 10 वाय रुपीज. आता 10 वाय एवढंच त्याचं बिल नाही राहणार ते तर आहेच पण फिक्स चार्ज एक्स रुपये द्यावा लागेल ना. तर त्याने 10 किलोमीटर जर्नी मध्ये काय केलं एक्स रुपये फिक्स चार्ज दिला प्लस 10 किलोमीटर वाय रुपीज नुसार गेला. असं टोटल मिळून त्याला 105 ला. मी मॅथ्स नाही सांगितलं मी लॉजिक सांगायला. इक्वेशन फॉर्म करता येणं हे पहिलं स्किल आहे वर्ड प्रॉब्लेम मध्ये. पुढे पुढे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स येतील टफ क्वेश्चन्स असतात इक्वेशन खतरनाक बनतात
हे फक्त प्रॅक्टिस आहे. म्हणून आधी शिका. मी x प्लस 10y 105 का लिहिलं? कारण तो ज्याला क्वेश्चन कळत नाही तो काय म्हणतो, सर 10 किलोमीटर गेलं तर 10y 105 पाहिजे. म्हणजे त्याला पर किलोमीटर ₹10.5 पडायला पाहिजे. ते एक्स्ट्रा चार्ज कुठून आला? अरे बाबा तो फिक्स चार्ज आहे. तो द्यावाच लागेल. तुम्ही बसलात त्या व्हेकलमध्ये म्हणजे पैसे द्यावेच लागतील. सेकंड कंडिशन काय सांगते? सेम केस. एक जनरल इक्वेशन बनेल ना तुमचं, जे काय असेल ते. चलो. सेकंड इक्वेशन मध्ये फिक्स चार्ज तर दे. आता किती जाशील? 15 किलोमीटर. तर एवढ्या जर्नीला 155. झालं? आता या तुम्ही. फ्रॉम 1 सबस्टिट्यूशन घ्या. 105 minus 10y. इक्वेशन 3. याला कुठे ठेवा? 2 मध्ये. 2 मध्ये घ्या. 2 मध्ये x च्या जागेवर येईल 105 minus 10y. इथे प्लस 15y आहे. हा 155 होईल. तर इथून स्टोरी बनते 5y इज इक्वल टू 50. दिसलं? एकला जाऊन सबट्रॅक्ट होईल. तर इथून y किती येतो? 10. म्हणजे याचा पर किलोमीटर चार्ज ₹10 आहे. ठीक आहे. आता ह्याला ठेवा पुट इन 3. 3 मध्ये ठेवा. तर x येईल 105 minus 10 into 10. तर इथून व्हॅल्यू येते 5. चला फिक्स चार्ज काही नाही ₹5. ठीक आहे. आता हे आलं तुमचं फिक्स चार्ज आणि हे पर किलोमीटर चार्ज. दिस इज फिक्स्ड आणि हा पर किलोमीटर. क्वेश्चन इथंच नाही संपला. आता मध्ये 25 किलोमीटर गेलं तर तुम्हाला x प्लस 25y काढावं लागेल. फिक्स चार्ज द्यावा लागेल ना कसंही गेलं तर. तर ₹5 फिक्स चार्ज आणि पर किलोमीटर ₹10. तर यानुसार त्याला जावं लागेल ₹255. ते झालं त्याचं लास्टचं आन्सर. स्किल आहे. मी सॉल्व करायलो हे पाहायचं नाही. मी कसं सॉल्व करायलो हे पाहायचं. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निक शिका. इक्वेशनला कसं पाहतात, व्हेरिएबल्स कसे अज्युम करायचे, क्वेश्चनला डिकोड कसं करायचं, हे येणं महत्वाचं असते मॅथ्स मध्ये. चलो नेक्स्ट. हा हे सेकंड जनरल कॅटेगरी फ्रॅक्शन वाले क्वेश्चन. तर इथं म्हणतो एक फ्रॅक्शन आहे त्याची व्हॅल्यू 9/11 बनते इफ 2 इज ऍडेड टू बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. बरोबर. जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये आपण 3 ऍड केले तर त्याची व्हॅल्यू 5/6 बनते. तर तो फ्रॅक्शन ओळखूया. नो प्रॉब्लेम. लेट n मीन्स न्यूमरेटर x माना, डिनॉमिनेटर y माना. तुम्ही परीक्षेत पूर्ण लिहा न्यूमरेटर, फक्त मराठीत लिहू नका. मी तुम्हाला कळायसाठी लिहिले. तर जो फ्रॅक्शन आहे तो असायला पाहिजे x/y. झाला फ्रॅक्शन. आता पहिली कंडिशन लावा. काय म्हणतो तो? हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर दोन्ही मध्ये जर 2 ऍड केले तर तो फ्रॅक्शन 9/11 बनतो. झालं पहिलं इक्वेशन. आता याची स्टोरी आहे. तर हा काय बनेल? 11x 22 9y प्लस 18. ओके. तर 11x मायनस 9y जवळ जवळ घ्या. याला इकडे पाठवा. -4. ठीक आहे. याला इक्वेशन 1 म्हणा. सबस्टिट्यूशन नंतर बघूया. आता तुमची सेकंड कंडिशन. एटीक्यू 2. जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 ऍड केले तर फ्रॅक्शन 5/6 बनतो. इथून येईल 6x प्लस 18 5y प्लस 15. चलू द्या. 6x minus 5y is -3. हे सेकंड इक्वेशन. सबस्टिट्यूशन मला 2 मधलं बरं वाटतंय. तर 6x ला सेपरेट 6 पेक्षा 5 चांगला राहील. 5y सेपरेट केलात तर 6x प्लस 3 बनतो. दिसायले? 5y इकडे पाठवा, 3 ला इकडे आणा. इथून y किती बनेल? 6x प्लस 3/5.
हे झालं इक्वेशन 3. याला सबस्टिट्यूट करा इन 1, कारण आपण 2 पासून बनवलंय. चलू द्या. y चं सबस्टिट्यूशन आहे. तर 11x minus 9 times 6x plus 3 by y. This is -4. तर इथून स्टोरी बनेल -54 -27. ते झाले? त्याला मायनस केले आपण. डिवायडेड बाय 5. काय? नाही, फक्त न्यूमरेटर. आता 5 ने डिवाइड करा. 55x. इथून तर 5 कॅन्सल झाला. इकडे होईल -20. इथून स्टोरी बघा, x बनलेली आहे आणि हा जाऊन प्लस बनेल, इकडे 7 होईल. x 7 झाला. याला आणून कुठे ठेवा? 3 मध्ये. ठीक आहे? तर घ्या. पुट इन 3. इथून y किती बनेल? 6 × 7 + 3 by 5. तर 42 45 5 9 येतो. 45/5 झालं. झालं. तर फायनली फ्रॅक्शन घ्या. जे विचारले त्याला विसरू नका. तर x/y आहे. तर 7/9 येतो फ्रॅक्शन. यू कॅन व्हेरिफाय ऑल्सो. दोन्हीमध्ये 2-2 ऍड केले तर 9/11 बनते. बघा सम झाली 9/11. आणि दोन्हीमध्ये 3-3 ऍड केलं तर 10/12. 10/12 ला तुम्ही 2 ने डिवाइड करा, 5/6 होते. सेकंड कंडिशन. तर व्हेरिफाय झालं पाहिजे हा. नुसतं सॉल्व्ह करून खुश व्हायचं नाही. चलो. Five years hence, the age of Jacob will be 3 times that of his son. आलं काय बापूर? आता इथे एक शब्द असतो कन्फ्युज करायला, हेन्स. हेन्सचा अर्थ असतो आफ्टर, दॅट इज प्लस. ते एज ऍड करायचं असते. याचं म्हणणं आहे की आफ्टर 5 इयर्स, 5 वर्षानंतर जो जेकब आहे तो आपल्या मुलाच्या वयाच्या 3 टाइम्स होईल. ठीक आहे? म्हणजे मुलगा 10 वर्षाचा असेल तर बाप 30 वर्षाचा असेल. 3 टाइम्स. उलट करू नका. 5 इयर्स ॲगो, 5 वर्षापूर्वी जेकब त्याच्या मुलाच्या 7 टाइम्स होता एजच्या. असं असते बरं. रेशो चेंज होतो, डिफरन्स नाही. एज मध्ये रेशो चेंज होत असतो, डिफरन्स कधीही चेंज होत नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. खूप जणांच्या डोक्यात प्रश्न येईल, इथं 3 टाइम्स म्हणाय मग 7 टाइम्स कसं व्हायला? हे शिका. फक्त हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नाही. माझ्याकडे शिकताना लॉजिक शिकायचं. याच्यामध्ये रेशो बदलतो, एज नाही. फॉर एक्झाम्पल, आता मी आहे 42 आणि आयुष आहे 20. कालच बर्थडे झाला त्याचा. आता बघा, आमच्या दोघांच्या एजचा रेशो प्रेझेंट आहे ना, प्रेझेंट आहे. आता मी जर म्हणलं 2 इयर्स ॲगो म्हटलं, तर मी असेल 40चा आणि हा 18चा. तर इथे आमचा रेशो किती येतोय बघा, 10/9. हा रेशो 10:9. ठीक आहे? आता मी जर म्हणला अजून 2 वर्षानंतर मी 44 असेल, प्रेझेंट पासून बघतात, प्रेझेंट एज पासून बघतात, आणि तो असेल 22. तर आता रेशो बघा, 4:2 म्हणजे 2:1 बनतोय. बघा रेशो चेंज झाला, पण आमच्या प्रेझेंट एजचा डिफरन्स किती आहे? 22 इयर्सचा डिफरन्स आहे. आता बघा, 2 वर्षांनंतरही तो डिफरन्स 22 आहे, दिसते? आणि इथला डिफरन्स बघा, 2 वर्षापूर्वी पण 22च होता. तर एकदा आपल्या घरामध्ये लेकरू जन्मलं की आई वडिलाचा आणि त्याच्या एजचा जो डिफरन्स असतो, तो त्या फॅमिलीसाठी, त्या रिलेशन मध्ये थ्रू आउट द लाईफ सेम असतो. रेशो बदलतो. हे डोक्यामध्ये कोणी येऊ देऊ नका. आधी 3 टाइम्स म्हणाले, मग 7 टाइम्स म्हणाले. एनसीईआरटीचा क्वेश्चन आहे, येडे नाहीत बनवणारे. लक्ष द्या. तर एजच्या प्रॉब्लेम मध्ये एक गोष्ट फिक्स डोक्यात ठेवा, रेशो मे चेंज, डिफरन्स नॉट.
एज मधला डिफरन्स कधीच बदलत नाही, तो फिक्स असतो. आता बघा काय म्हणतो तो. तर आपल्या दोघांचे प्रेझेंट एजेस विचारलेत. तर घ्या, लेट प्रेझेंट एज ऑफ जेकब आपण एक्स इयर्स मानू. तर त्याचा जो सन आहे दॅट ऑफ तो असेल वाय इयर्स. ऑब्विसली एक्स इज ग्रेटर दॅन वाय. हे आधीच आपण मानायचं आणि हे लिहित जा परीक्षेत. कधी कधी हे लिहिण्याला अर्धा मार्क असतो. हा, मी सांगलो बरं, टाइमपास म्हणून काही सांगत नाही, तेवढा टाइमच नाही. एक्स इज ग्रेटर दॅन वाय. आता फर्स्ट कंडिशन काय सांगते, हे प्रेझेंट एज आहे ना, जी स्टोरी चालेल ती प्रेझेंट एजला धरून चालेल. जोपर्यंत तुम्हाला तशी कंडिशन चेंज करून देत नाही, मी तुम्हाला नंतर एक प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये एक असा प्रश्न घेईल तिथं प्रेझेंट एजवर आन्सरच येत नाही. वो घूम के आएगा. तुम्हाला एज मध्ये 3-4 वेळा मागे पुढे करतील. तसे क्वेश्चन आहे, त्याचे इक्वेशन असे फिरतात एका सायक्लोन सारखे. तर बघा, 5 वर्षानंतर 5 इयर्स हेन्स. हेन्सचा अर्थ असतो आफ्टर. तर हे नेहमी लक्षात ठेवा. विचार करा, जो जेकब आहे तो 5 वर्षानंतर आजपासून x+5 बनेल आणि त्याचा कार्ट y+5 बनेल इयर्स. नाही तर वय काढताल दिवसात. काढता येते, काढण्याबद्दल काही नाही. आता कंडिशन आहे, काय म्हणते, 5 वर्षानंतर जेकबचं वय म्हणजे कोण, x+5 बिकम्स 3 टाइम्स y+5. तुम्ही जर इथं x इज इक्वल टू 3y केलं तर रॉंग आहे. ते तर प्रेझेंट एज मध्ये झालं. 5 वर्षानंतरचा हा रेशो आहे. टाइम्स आला म्हणजे रेशो आहे. बघा रेशो किती आहे, 3:1 आहे. याला खाली आलं तर रेशो काय बनते, 3:1 बनतो. त्याला करा मल्टिप्लाय, डिवाइड, काय करता ते. इथून किती होईल, 3y + 15. इकडे आणा x - 3y इज, त्याला इकडे पाठवा 10. हे झालं पहिलं इक्वेशन. आता फक्त इक्वेशन आले हा. आता काय म्हणते, 5 इयर्स ॲगो. आता प्रेझेंट एजवर आज जेकब आहे एक्स, 5 वर्षापूर्वी तो लहान असेल, इथे मायनस करा, आणि त्याचा मुलगा y-5 असेल. इयर्स आहे हा, परीक्षेत युनिट लिहित जा, खाली युनिट लिहू नका, वर लिहा. आता कंडिशन काय सांगते, सेकंड कंडिशन, 5 वर्षापूर्वी जे जेकबचं एज आहे ते 7 टाइम्स होतं सनच्या. इथून x-5 7y-35. इथून x - 7y हा इकडे जाऊन प्लस बनतो म्हणजे -30 बनतो. हे झालं सेकंड इक्वेशन. सबस्टिट्यूशन कुठूनही उचला, फ्रॉम 1. फ्रॉम 1 x काय बनतो, 3y + 10. याला म्हणा 3. याला सबस्टिट्यूट करा इन 2. 1 मधून घेतलेलं 2 मध्ये आणा. तर x च्या जागी ठेवा 3y + 10 - 7y इज -30. हा बनतो -4y. तो तिकडे जाऊन प्लस म्हणजे इथं -20 झाला. ओ नो, नो नो, तो मायनस झाला म्हणजे -40 झाला. तिथून y किती आला, 10. पोराचं वय आलं. आता आपला मॅथ चुकून आहे बरं, चुकत नाही. y10 आला. आता याला कुठे उचलून ठेवा, 3 मध्ये. ते बाणं मारलेलं लक्षात ठेवत जा. 14 3. तर x होईल 3 × 10 + 10. तर बघा 40 आले, नाही हा बरोबर आहे 40. तर जेकब 40 वर्षाचा आहे, पोरग 10 वर्षाचा आहे. बरं झालं, आलं लक्षात. तर या पद्धतीनं दिस इज द प्रेझेंट एज विचारले का परीक्षेत, हे पण बघत जा. आणि आपण प्रेझेंटच मानले एक्स वायला, आणि आपण एक्स इज ग्रेटर दॅन वाय हे पण मानले, आणि ते आलं पण पाहिजे, नुसतं आपण म्हणून जमत नाही. आणि हे आहे सन. क्लिअर. तर इथे आपली ही एक्सरसाइज संपते. वर्ड प्रॉब्लेम मध्ये डाऊट आणायचा विशेष ठेवू नका, मी सगळे सॉल्व्ह करून देतो. वर्ड प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून देतो. आणि एक्झाम मध्ये
तुम्हाला जे जास्त मार्काचे प्रश्न येतील, ते वर्ड प्रॉब्लेमचेच येतील. त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस खूप करायची आहे. हे तर बुक लेव्हलचे क्वेश्चन आहेत. याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस आहे, काही ठराविक प्रश्न आहेत, ते आपल्याला आलेच पाहिजे. डिजिटवाले अजून आहेत त्याच्यामध्ये खूप सारे. चला, बायोचा काढा आणि वाचत बसा.